बॅग बिग पुसून झाली एकदम तुफानमध्ये. सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट बॅग पुसायला लागलोय. किती वाजलेत माहितीये? 10:30 वाजलेत. 10:30 वाजायला 5 मिनिटं आहेत. उठल्या उठल्या डायरेक्ट कपाटावरनं बॅग काढली आणि डायरेक्ट पुसायला घेतली. सो तुम्हाला कळेलच, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं समजलंच असेल आपण कुठे चाललोय आणि काय मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सो लास्टपर्यंत बघत राहा. तर आता बॅग तर पुसून झाली, आता कपडे पण भरायचे बॅगेत. फायनली आपली थोडीफार तरी बॅग पॅक झालेली आहे म्हणजे. आणि इकडे थोडेफार अजून कपडे उरले आहेत. थोडेफार नाही, खूपच आहेत अजून. हे बघा. आणि फक्त मी या बॉक्समधलेच कपडे घेतलेत. अजून या बॉक्सचे बाकी आहेत कपडे, वरच्या पण बॉक्सचे बाकी आहेत थोडेफार. हे बघा. आणि एवढा चिडचिड होते ना बॅग पॅक करताना, कारण की बॅग पॅक करणं म्हणजे सगळ्यात कंटाळ येणं गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. कारण असं आहे की काय ना काय मी विसरतो आणि नुसती घाई असते मला, काय ठेवू नाही, काय नको ठेवू, कुठले कपडे घेऊ आणि कुठले कपडे नको घेऊ. आणि आता बघा, मी आज गावी जायला निघालोय, म्हणजे आज गावी जायला निघणार संध्याकाळी. आणि आजच मी बॅग पॅक करतोय, म्हणजे काय माणूस असेल मी पण एकदम हार्ड आहे जरा. म्हणजे आज संध्याकाळी गावी जायचंय तर आज म्हणजे पॅक करतोय बॅग. असं नाही की रात्री करायला पाहिजे होती. आता काय विसरलो, निघता वेळी तरी मी काहीतरी विसरणार हे मला नक्की माहिती आहे. आणि अगर जर पोचल्यावर पण मला असं वाटेल की हा ही गोष्ट राहिली आहे, मग काय त्याला करू नाही शकत. आणि भाई तुम्हाला दाखवतो, काल आहे ना मी रुमाल घेतले, त्याची प्राइस बघा. एक रुमालची प्राइस बघा फक्त. हे बघा, 36 रुपीज, म्हणजे पकडा 35 रुपये पकडा एक रुमाल. या रुमालमध्ये काय आहे 35 रुपयासारखं? धड काय कपडा नाही नीट, फक्त कॉटनचा आहे, नॉर्मल वाला जो असतो तोच आहे. फक्त सांगायसाठी ते आहे की हा खूप प्रीमियम आहे, हे आहे ते आहे, खूप बेस्ट क्वालिटीचं आहे, खराब नाही होणार, हे नाही होणार. बाकी बघा प्राइस बघा. बाकी रुमाल असा जो साधा असतो ना आपला, म्हणजे भेटतो साधा एकदम स्ट्रीटवर जो भेटतो तसाच रुमाल आहे, काय फरक नाही. फक्त सांगताना त्या लोकांनी सांगितलं की हा एवढा असा आहे तसा आहे, प्रीमियम क्वालिटीचा आहे, खूप चांगला आहे, फाटणार नाही, 4-5 वर्ष तुम्ही यूज करू शकतात. आता ते आपल्याला माहिती आहे या काय क्वालिटीचं आहे आणि ते लोक आपल्याला चुना लावायला निघाले. ठीक आहे, आता काय नाही. पण एक रुमाल 35 रुपयाचा तुम्हाला वेगळा वाटत असेल. तुम्ही आतापर्यंत रुमाल वापरला असेल तो किती रुपयापर्यंत वापरला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. लास्ट टू लास्ट म्हणजे 10, 20, 25, 30, 40 असं किती रुपयाचा वापरला असेल तो कमेंटमध्ये सांगा. कारण मी तर पहिल्यांदा 36 रुपयाचा एक रुमाल वापरतोय. सो बघू एक्सपिरियन्स कसा असेल ह्याचा. आणि खराब असला ना तर मी त्या दुकानवाल्याला लय शिवाय घालणार आहे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र महमद पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे असतात सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर मगासपासून तुम्ही माझा ब्लॉग बघतायत. ह्याच्या अगोदर तुम्ही बघत होता जसं मी पॅकिंग वगैरे करत होतो, तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं तर समजलंच असेल मी कुठे चाललोय. तर मी चाललोय फायनली माझ्या गावी. तर आजचा ब्लॉग असाच असणार आहे, गावचा ट्रॅव्हलिंगचा प्रवास असणार, आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार पूर्ण. तर तुम्हाला दाखवीन आज कशा प्रकारे मी ट्रॅव्हल करणार आहे. आणि मी चाललोय लक्झरीने, म्हणजे ट्रॅव्हल्सनी. ट्रॅव्हल्सचं नाव आहे, एक मिनिट, ट्रॅव्हल्सचं नाव आहे आपलं काय ते महालक्ष्मी ट्रॅव्हल्स आहे. सो आपल्याला महालक्ष्मी ट्रॅव्हल्सने आज ट्रॅव्हल करायचं आहे राजापूरसाठी. म्हणजे राजापूरला आपण चाललोय. कमसे कम मी 2 ते 3 वर्षानंतर मी माझ्या गावी चाललोय. गेल्या वर्षी मी गेलेलो, पण मी मामाच्या गावी गेलेलो. यावर्षी पण मामाच्या पण गावी जाणार आहे आणि माझ्या गावी पण जाणार आहे. तर फर्स्ट मी माझ्या गावी जाणार आहे राजापूरला आणि तिकडनं मग मामाच्या गावी सावंतवाडीला. सो तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग आता पाहत राहा. कोकणातले पण थोडेफार मी ब्लॉग शूट करीन, जे जसं जसं मला टाइम भेटेल, जे जे मला म्हणजे नवीन एक्सपिरियन्स वाटेल की हा याचा ब्लॉग शूट केला पाहिजे, तर मी ते नक्कीच शूट करीन. तर आता वाजलेत, किती वाजलेत? 4 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि आपल्याला निघायचं आता घरून. 5-5:30 आम्ही निघू. मी आणि मम्मीच जाणार आहे. सो आम्ही निघू आता 5-5:30 पर्यंत निघू. 6ची गाडी आहे. 6-6:30 म्हणजे बोरवलीवरनं सुटणार. बोरवली वेस्टला गोकुळानंद हॉटेल आहे ना, तिकडे आम्ही जाणार आहे. तिकडनं आपला प्रवास सुरू होणार आहे. सो लास्ट पर्यंत आपला ब्लॉग पाहत राहा आणि नक्कीच आपल्या ब्लॉगला आणि चॅनलला चांगला सपोर्ट करा.
तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर मुंबई टू कोकण हा प्रवास तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. सो लास्टपर्यंत पाहत राहतो. पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक शेअर कमेंट सर्व करून ठेवा. भेटतो आता डायरेक्ट निघताना. ओके. फायनली आपण निघालो. आता वाजले 5:30 वाजले. सो आता आम्ही निघालो. मी आणि मम्मी आहे. मम्मी इथे बघ, असं कर, हाय कर. आता आम्ही निघालो आहे बोरवली वेस्टला जायला. गोकुळ आणि हॉटेल आहे ना तिकडे, तिकडनं आपली बस आहे. सो आता जाऊ, पटापट पोचू, 5 मिनिटात पोचू तिकडे. बस स्टॉपला पोचतो आणि मग भेटतो. ओके. बसमध्ये आलो आहे फायनली. ही आमची सीट आहे. 13-14 बॅग इथे ठेवली आहे, 2 बॅग आणि कीबोर्ड आता सध्या तिथे ठेवला आहे. मम्मी इथे अशीच बसली आहे तोपर्यंत. आपले हे 2 सीट आहेत. बाकी आता वाजले 6:35. गाडी 6:30चा टाइम दिलेला, परफेक्ट टायमावर आली आहे. आता जरा 15-20 मिनिटात आता इथून निघेन म्हणजे इथून निघेल बोरवलीवर ना. बाकी गाडी तुम्ही बघू शकता, टीव्हीचा आहे. टीव्ही आहे पण चालू आहे की नाही माहिती नाही. स्पीकर आहे, चालू आहे की नाही माहिती नाही. बघू पुढे कसं काय ते. मजा येते ना मम्मी. तू खा समोसा पाव, चालू केला हिने खायचं. फायनली बसलो आता मस्तपैकी. अजून गाडी निघाली नाही. किती वाजले? 6:50 झालेत, अजून निघाली नाही गाडी. अजून 10-15 मिनिटांनी निघेल बोलतायत. बघू. 7 वाजता इथून निघायचा टाइम दिला गाडीचा, पण गाडी एकदम परफेक्ट टायमावर आली. टाइम सांगितलेला 6:32ला बरोबर आली. आणि आता असाच जरा नाश्ता केला, समोसा पाव वगैरे खाल्ला, आणि भूक लागली म्हणून संध्याकाळी. सो आता बघू कसं काय पुढचं कसं काय शूट करतो ते बघू. आता काय जास्त काय दाखवायसारखं आहेच नाही. ट्रॅव्हलिंगच दाखवीन, जे पण आहे सिनेमॅटिक शॉट वगैरे दाखवीन, बाकी काय नाही. आणि आता सुकून मी बसलो आम्ही दोघं. मम्मी तिथे अशीच बसली थोडा वेळ. ती आमची सीट नाही, ही आमची सीट आहे. थोडा वेळ असं मस्त रिलॅक्समध्ये बसलो आम्ही दोघं. पण आता बघू कसं काय पुढे ब्लॉग. आणि गाडीमध्ये स्पेस पण खूप चांगली आहे पुढे. पाय वगैरे आरामात ठेवू शकतो पूर्ण. आणि इथे मी कीबोर्ड ठेवला आहे माझा. आणि इथे पाण्याचा बॉटल, हा फोन आहे माझा जुनावाला. सो फायनली आमची बस निघाली आता. जस्ट आत्ता ज्या स्टॉपवरनं आम्ही बसलो, गोकुळ आणि हॉटेल बोरवली वेस्ट, तिकडनं आता निघाले जस्ट. सो बघू आता पुढचा प्रवास कसा होतो. आणि तुम्ही पण एन्जॉय करा आपल्या ब्लॉगद्वारे आपला प्रवास. आता आमची बस थांबली आहे जेवायसाठी इथे पेनमध्ये. आता लोकेशन माहिती नाही प्रॉपर, आता आतमध्ये जाऊया.
फायनली आपलं जेवण आलंय, व्हेज राईस. आता मम्मी पण खाईल, मी पण खाईल आणि हॉटेलमध्ये खूपच गर्दी आहे. आता आम्ही उतरलोय. आता इथे हातिवलेच्या अगोदर आहे ना एक हॉटेल आहे ग्रीन पार्क करून. आता वाजले 9:24. सो आता माझे काका येतात रिक्षा घेऊन, तर इकडनं आम्ही रिक्षाने जाऊ. जास्त लांब नाही इथून, आमचं घर 5 मिनिट आहे. पण गाडी खूप लेट झाली, खूप म्हणजे खूप. कारण की मुंबईतच 12 वाजेपर्यंत मुंबईतच होती, 11:30-12 पर्यंत. मग त्यानंतर जेवायला आम्ही 1 वाजता थांबलो. त्याच्यानंतर मी जो झोपलो तो डायरेक्ट सकाळी आता उठलो, कारण का झोप पण पूर्ण नाही झाली. तर चला आता काका पण आले रिक्षाने, आता डायरेक्ट घरी जाऊया. आता मगाशीच मी पोचलो घरी. फायनली आपल्या घरी राजापूर, धावडेवाडी, हातिवले. तर आता आलो घरी, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. आणि गाडी तर खूप लेट झाली यायला. सकाळी 9:30 वाजता आम्ही हातिवलेला पोचलो. तिकडनं मग घरी आलो आणि मग फ्रेश होऊन जरा आराम वगैरे केला. जरा गावातल्यांशी भेटलो वगैरे, जरा सगळ्यांच्या घरी गेलो. भरपूर वर्षांनी आलो, म्हणजे 2 वर्षांनी मी आय थिंक आलो काहीतरी गावी. तर खूप मजा आली. हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल नक्कीच. आणि आवडला आहे तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. भेटूया असाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.